cheaper, it's hot. सो गाईज आता आपण पोचलोय पनवेल स्टेशनला. सो गाईज वेलकम बॅक टू दी चॅनल अँड दी अनदर ब्लॉग. सो आपण चाललोय गावी आणि आपल्यासोबत आहे आपली बहीण, पूर्ण फॅमिलीसोबत आपण चाललोय गावी. तर चला. मित्रांनो आता वाजले 4 वाजले संध्याकाळचे. आमची ट्रेन 4:45ची ट्रेन आहे आमची, अजून आली नाही आहे. सो आता थोड्या वेळ इथेच बसायला लागेल. तर असंच थोडा टाईमपास हे सगळं पितो आहे, थोडंफार चिप्स वगैरे खातो आहे. त्याच्यानंतर ट्रेन आली की निघूया. अजून अर्धा पाऊण तास आहे. तर इथे स्टेशनवरती बसलो सगळेजण. गाईजेस आपली ट्रेन आली. गाईज आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आमची सीट नंबर आहे 21, 22, 24 आणि 37. तर 21 इकडे, 22 इकडे, 24 इकडे. तिथे मी आली माझ्या 24 सीटवर. आता 37 नंबर सीटवर कोण जाणार? तिथे पप्पांनाच जायला लागेल. तर सगळे वेगवेगळे झालेत. तेच आता बघून जस्ट चढलो आहे. तर आपला प्रवास सुरू होतो आहे. हाय. चहा आली आहे ट्रेनमध्ये. आपण काही चहा वगैरे पिणार नाही. आपली मम्मी बसली इकडे, बिचारी बोर झाली एकटी. आणि माझे पप्पा तोता वैकांनी. कोणाची गरज नाही, कोण पण नाही, सगळ्यांशी बोलत असते बडबड. आता आपल्याकडे मालकिस्ट आपण खातोय. हे मला खूप जास्त आवडतं. तर होऊया आता. चला सगळी मंडळी चालली आहे करत आहे. आणि बाय. आपली बहीणसुद्धा आता इकडे जागा झाली आहे. तर सोनू पण तिथे पप्पांच्या सीटच्या खाली पण सोनू आले इकडे लोकांना. आता सगळे एकत्र झाले. चला बाय. आता नेक्स्ट स्टेशन आपलं येतं ते आपण रात्री पोहोचू डायरेक्ट 10:30 मे बी. चला बघूया. सो गाईज फायनली आपण आलेलो आहे रत्नागिरीला. आता आपण ते जे काय बोलतात रेस्ट रूम असते तिकडे चाललो आहे, कारण रात्रीचा टाईम आहे. सो आपण सकाळी मे बी आपण एकतर बसने जाऊ, नाही तर बघू काय सोय तसं जाऊ. बट आता इकडेच सांगणार आहे अख्खं रात्रभर आपण प्लॅटफॉर्मवर. हाय मॉम. हाय. दाखव कोण आहे? कोण नाही व्हिडिओ. सो मित्रांनो, आपण रत्नागिरीला तर पोचलेलो, पण आपण आपल्या स्वतःच्या घरी न जाता आपण आपल्या एक चुलत काकाच्या घरी गेलो होतो स्टेसाठी, कारण रात्र खूप झालेली. सो मग दुसऱ्या दिवशी आपण सगळेच एकत्र निघालो आपल्या घरी.
सो आपण घरी वगैरे पोचलो, फ्रेश झालो आणि त्यानंतर आपण सगळे गेलो घराच्या पाठीमागे एक खाडी आहे तिथे ती बघायला गेलेलो. मी असं काय घर वगैरे दाखवलं नाही कारण मी सुद्धा फर्स्ट टाईमच गेली होती आणि मी असं काहीतरी कॅमेरा ऑन करून दाखवलं असतं तर ते पण ऑकवर्ड झाले असते, मी पण ऑकवर्ड झाली असती. सो कोणाच तरी घर बनतंय इकडे. गावात कुठून तर तिकडून आवाज येतोय. मॅचेस चालू आहेत त्या गावात, क्रिकेटच्या मॅचेस आहेत आमच्या. सुकून गाईस, सुकून. मस्त हवा चालली आहे गाईस. थंड थंड वाटतं. आता थोडं पाणी लागायला सुरू झाले नाही. नारळाची झाडं. चला. आणि हे असे बांध असे प्रत्येक तिकडे सगळ्या ठिकाणी होते. कोणी मे बी गुरं वगैरे येऊ नये म्हणून आहेत वाटतंय. चला. एकदा ते इथून मला त्या साईडला ते हे दिसला होता, जो ह्या खाऱ्या पाण्यात असतो त्याला काय म्हणतात रे ते? सो मित्रांनो, आपली खाडी बघून झाली आहे आणि आता आपण चाललो आहे परत घरी. तर बघूया पुढे काय होतं आहे. काय असं चांगलं एक्साइटिंग घडलं तर दाखवते तुम्हाला. चला, तोपर्यंत एक नंबर. चला. देववाडी क संघाने टॉस विन केला, जिंकलेला आहे. प्राईज ऑन ठेवलंय प्रणवने तुमच्यासाठी. नितीन वेदांचा पुढचा चेंडू नितीनसाठी. प्लस वंडी आहे, चौकार नाहीये. 2 धावा मिळत आहेत. प्राईज ऑन आहे नितीन तुमच्यासाठी. वेदांचा पुढचा चेंडू नितीनसाठी. 4 धावा मिळाल्या. एक मिनिट चौकार मारले होते. 22 उभी.